एका उमेदवाराकडे कोट्यावधींची संपत्ती, दुसऱ्या उमेदवाराकडे कोट्यावधींच्या कर्जाच्या ओझ्याखाली आणि तिसरा आधी सामान्य माणसासारखं आयुष्य जगतोय. परंतु यापैकी जळगावचा आवाज कोण बनणार? मित्रांनो, जळगाव विधान परिषद निवडणुकीत आता फक्त मतांची लढाई राहिलेली नाही, तर संपत्ती, संघर्ष आणि विश्वास यांच्यातील थेट सामना रंगला आहे. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलेल्या आकड्यांनी आता सर्वांनाच विचार करायला भाग पाडले. आता हे प्रकरण फक्त जळगावपुरता मर्यादित राहिलेले नाही, तर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले. कारण एका बाजूला पैशांची ताकद आहे, तर दुसऱ्या बाजूला संघर्षाची कहाणी. आणि म्हणूनच या निवडणुकीचा निकाल फक्त एका जागेचा निर्णय घेणार नाही, तर राजकारणात पैसा किती प्रभावी ठरतो याचं उत्तरही देणार आहे. परंतु लोकशाहीत अखेर जिंकणार कोण? पैसा की जनतेचा विश्वास? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापैकी कोणता उमेदवार खरोखर पात्र आहे? चला तर मग जाणून घेऊयात या विधान परिषद निवडणुकीमागचं संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या राज्यभरात सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता अशातच जळगाव विधान परिषदेच्या जागेवर मोठा सस्पेन्स पाहायला मिळतोय. कारण उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून जी काही माहिती समोर आली आहे, त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंच झाल्या आहेत. कारण आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, मालमत्ता, उत्पन्न, कर्जबाजारीपणा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचं चित्र अगदी स्पष्ट झालंय. या माहितीतून समोर आलेल्या काही धक्कादायक आकड्यांमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून आश्चर्य व्यक्त होताना दिसतंय. या सर्वांमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या नावावर सर्वाधिक कर्ज असल्याची नोंद आहे. आणि शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार शरद तायडे हे कर्जमुक्त उमेदवार म्हणून समोर आले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तिन्ही उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून आर्थिक स्थिती, मालमत्तेची व्याप्ती, कर्जाचा भार, त्याचप्रमाणे गुन्हेगारी आणि सामाजिक पार्श्वभूमीचे विविध मुद्दे आता सगळ्यांसमोर अगदी उघड झाले आहेत. म्हणूनच आता या निवडणुकीत फक्त मतांची लढाई सरकणार नाही, तर त्यासोबतच संपत्ती, कर्ज, प्रतिमा आणि आर्थिक परिस्थितीची प्रतिष्ठा देखील पणाला लागणार आहे. त्यामुळे आता मतदानापूर्वीच या उमेदवारांची खरी पार्श्वभूमी जाणून घेण्याची संधी जळगावमधील सर्वसामान्य जनतेला मिळाली आहे. म्हणून आता या निवडणुकीत पैसा भारी ठरणार की उमेदवाराची राजकीय ताकद, असा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जातोय. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्या की फक्त स्थानिक पातळीवरील वर्चस्व आणि राजकीय ताकद इतकंच पुरेसं नसतं. त्यासोबतच आवश्यक असतं ते मजबूत आर्थिक पाठबळ. कारण या निवडणुकीत तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक मतदान करत नाहीत, तर या निवडणुकीचे मतदार असतात आपणच निवडून आणलेले लोकप्रतिनिधी, म्हणजेच नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य. अशातच अगदी ऐनवेळी पैशांचे गाजर दाखवत मतदारांना आपल्या बाजूने वळवणे हा अगदी जुना आणि तितकाच प्रभावशाली फॉर्म्युला मानला जातो. तर चला, यामध्ये सर्वात प्रथम बोलूया भाजपचे दिग्गज आणि तितकेच प्रभावी उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्याबद्दल. मित्रांनो, प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीनुसार महाजन हे या निवडणुकीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या नावावर तब्बल 4.5 कोटीहून अधिक मालमत्ता असल्याचं स्पष्ट झालंय. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जवळील एकूण मालमत्ता 4,48,00,000 रुपये एवढी आहे. यामध्ये शेत जमिनी, घर, सोनं आणि इतर गुंतवणुकीचा समावेश आहे. यानुसार 12वी उत्तीर्ण असणाऱ्या नंदकिशोर महाजन यांच्याकडे तांदलवाडी आणि हरदताळा परिसरात सुमारे 2,17,00,000 रुपयांची शेत जमीन, त्याचप्रमाणे 2,30,00,000 रुपयांची इतर मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबाकडे जवळपास 650 ग्रॅम सोने असल्याचं देखील नमूद करण्यात आले. तसेच त्यांचा मुलगा प्रतीक महाजन यांच्या नावाने अमेरिकेतील स्टँडर्ड बँकेत सुमारे 34,00,000 रुपयांची ठेव आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न हे जवळपास 3,28,000 रुपये सांगितले गेले.
त्याचप्रमाणे महाजन यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा आजपर्यंत दाखल झालेला नाही. मित्रांनो, एकीकडे नंदकिशोर महाजन सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले असले तरी देखील जळगावात सर्वाधिक चर्चा आहे ती ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांच्या जवळील संपत्तीची. समोर आलेल्या माहितीनुसार शरद तायडे यांची एकूण मालमत्ता 46,52,000 रुपयांची आहे. 10वी उत्तीर्ण असलेल्या तायडे यांच्याकडे 39,52,000 रुपयांची जंगल मालमत्ता, धरणगाव तालुक्यात 1.5 एकर शेती आहे. सोबतच त्यांच्याजवळ कोणतीही 4 चाकी वाहन नसल्याचं देखील प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. परंतु सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे शरद तायडे आणि त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ITR फाईल्समध्ये शून्य दाखवण्यात आले. त्यांच्यावर आंदोलनाशी संबंधित 3 राजकीय स्वरूपाचे फौजदारी गुन्हे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत ते असे एकमेव उमेदवार आहेत ज्यांच्या नावावर 1 रुपयाचे देखील कर्ज नाही, कारण त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही बँकेची किंवा वित्त संस्थेचे कर्ज नसल्याचं स्पष्ट करण्यात आले. म्हणूनच ते या विधान परिषद निवडणुकीत कर्जमुक्त उमेदवार म्हणून समोर आले आहेत. आजच्या काळात कर्जमुक्त असणं हे खरोखर मोठं आश्चर्य मानलं जातं. आधीच त्यांच्या जवळील मालमत्तेचा आकडा हा लाखांमध्येच आहे. त्यासोबतच ते कर्जमुक्त देखील आहेत. आता हीच गोष्ट त्यांना इतर उमेदवारांपेक्षा वेगळे बनवते. तर चला आता जाणून घेऊया या निवडणुकीतील दमदार अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्याबद्दल. निवडणुकीत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अनिल चौधरीची एकूण मालमत्ता 2,29,00,000 रुपयांपर्यंत आहे. 10वी नापास ही त्यांची शैक्षणिक पात्रता आहे. भुसावळ शहरात त्यांच्या मालकीची 5 व्यावसायिक दुकाने आणि सुमारे 70 लाख रुपयांचे निवासी घर आहे. त्यांच्याकडे 20,25,000 रुपयांची स्कोडा ॲक्टिवा ही आलिशान कार देखील आहे. मात्र सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक कर्जबाजारी उमेदवार म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे, कारण त्यांच्या नावावर 1,13,00,000 रुपयांचे कर्ज असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. या व्यतिरिक्त अनिल चौधरी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीने देखील जळगावच्या जनतेचं लक्ष वेधून घेतलंय. मागील काळात खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात त्यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. याशिवाय त्यांच्यावर इतर प्रकरणांवरून आणखी 4 गुन्ह्यांची देखील नोंद आहे. जळगाव सत्र न्यायालयाने त्यांना या प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून सध्या या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे. म्हणूनच आता जळगावच्या विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात एकीकडे भाजपचे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार तर दुसरीकडे ठाकरे गटाचे सर्वसामान्य परिस्थिती असणारे कर्जमुक्त उमेदवार आणि अशातच कोट्याधीश पण डोक्यावर कर्ज असलेले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अपक्ष उमेदवार, या तिघांपैकी कोण आता जळगाव विधान परिषदेवर आपला पाय ठेवणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. कारण मित्रांनो, इतिहास सांगतो प्रत्येक वेळेला श्रीमंत उमेदवारच निवडणूक जिंकेल असं होत नाही. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीत राजकीय ताकद प्रभाव दाखवणार की पैसा गेम चेंजर ठरणार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.